भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली होती असा गौप्यस्फोट टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, तपशीलवार जाणून घ्यायचंय की या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमके काय काय दावे केलेत, गौप्यस्फोट काय केलेत आणि कोणकोणत्या मंत्र्यांची नावं घेतलीत, कोणकोणत्या नेत्यांची नावं घेतलीत? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली आहे। या मुलाखतीत त्याने महाविकास सरकार असताना नेमकं कशा पद्धतीने षडयंत्र रचलं गेलं होतं, भाजपच्या नेत्यांना कशा पद्धतीने खोट्या केसेस टाकून अटक करण्याचा डाव होता, याची सविस्तर जी आहे ती मुलाखत दिली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री असं म्हणालेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष, त्यासोबत प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या काही मोठ्या नेत्यांना खोट्या केसेस टाकून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र जे आहे ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करण्यात आलं। यासोबत त्याने असं देखील या मुलाखतीत म्हटलंय की मुख्यमंत्री पदाचा जो प्रस्ताव होता तो शरद पवार यांनी दिल्याचं खरं तर उद्धव ठाकरे नेहमी सांगतात, मात्र तसं नव्हतं। उद्धव ठाकरे स्वतःच मला म्हणालेत की मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांनी माझं नाव सुचवलेलं आहे। अनेक गौप्यस्फोट जे आहेत त्या मुलाखतीत करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर आता सरकार येऊन जवळपास 2 वर्ष होतील आणि 2 वर्षानंतर निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी ही मुलाखत दिलेली आहे। या मुलाखतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कशा पद्धतीने मला डावललं, माझ्याकडे नगरविकास खातं असताना देखील पद्धतीने नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे यांची लुडबुड असायची असं देखील त्यांनी या मुलाखतीत सांगितलं। मात्र महत्त्वाची बाब जर या मुलाखतीत बघितली असेल तर याआधी देखील भाजप त्यांनी वारंवार सांगितलं होतं, ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी खोट्या केसेस टाकून अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे त्यावेळी त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांच्याकडे नगरविकास खातं होतं आणि आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदेने देखील आता एक गौप्यस्फोट केलेला आहे मुलाखतीमधून की भाजपच्या प्रमुख नेत्यांना महाविकास आघाडीच्या काळात अटक करण्याचा केसेस टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असं मुख्यमंत्री म्हणाले। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।